अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पुण्याच्या भोरच्या दौऱ्यावर आहेत। वडगावडाळ या गावामध्ये पाहणीसाठी आलेले असताना वादळी वाऱ्यासह जोरदार गारांच्या पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे त्यांना तब्बल 20 मिनिटे गाडीमध्येच बसून राहावं लागलं। मात्र पाऊस थांबत नसल्यामुळे त्यांनी गाडीतून उतरून त्यानंतर भर पावसातच नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांनी अडचणी देखील समजून घेतलेल्या आहेत। तर गारपिटीमुळे होणारं नुकसान भरणे यांनी स्वतः या ठिकाणी अनुभवलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर गेल्या 3 दिवसात पाऊस पडतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तुम्ही पाहणी करताय। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यामध्ये साधारणतः 29 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। राज्याचा जर विचार केला तर साधारणतः 3,05,000 एकराचं नुकसान त्या संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे झालेलं आहे। कृषी विभागाचे आमचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी या अवकाळीमुळे गारपिटीमुळे ज्या ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचं पंचनामे ताबडतोब करून एक अहवाल हा आम्हाला शासनाला प्राप्त होतात। निश्चित प्रकारे या अडचणीच्या काळामध्ये हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे। लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना करू असं आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिलेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर।